नमः शिवाय ओम 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 हौं जूं सः ओम भूर्भुवस्वः ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमिव बन्धनान् मृत्योर्मुक्षीयमामृतात् ओम स्वहा भुव भू ओम सः जूं हौं ओम 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 नमः शिवाय 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 ओम नमः शिवाय। श्री शिवलीलामृत अध्याय 11। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदाशिवाचे सूत म्हणे शौनकादिका प्रती जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती त्यांच्या पुण्यास नाही मिती त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण तयांसी वंदिती शक्रादी सुरगण तो शंकरची त्याचे दर्शन घेता तरती जीव बहु अथवा षोडश षोडश दंडी जाण बांधावे रुद्राक्ष सुलक्षण शिखे माझी एक बांधावा पूर्ण शिवस्वरूप म्हणूनी त्यावरुणी करिता स्नान तरी त्रिवेणी स्नान केल्या समान असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण रुद्राक्ष बांधिजे आदरे कंठी बांधावे 32 मस्तका भोवते 24 सहा सहा करणी पुण्य विशेष बांधिता निर्दोष सर्वदा अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा एकमुखी रुद्राक्ष आगळा पूजिता भाग्य विशेष पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दश मुख लक्ष्मीकारक सकळ मंत्र सुफळ देख रुद्राक्ष जप नित्य करिता नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणजे शिवार्चन रुद्राक्ष महिमा परम पावन इतिहास ऐका ये विषयी काश्मीर देशीचा नृप पावन नामाभिधान भद्रसेन विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित प्रजा दायाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर लाचन घे न्याय करी साचार अमात्य थोर तोची पै सुंदर पतिव्रता मृदू भाषणी पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी सूत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर शिष्य प्रज्ञावंत गुरु भक्त उदार वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरसफार विशेष सुकृते लाहिजे श्रोता सप्रेम चतुर सावधान यजमान साक्षेपी उदार पूर्ण काया आरोग्य सुंदर कुलीन पूर्व सुकृते प्राप्त होय असो तो भद्रसेना आणि प्रधान बहुत करिता अनुष्ठान दोघासी झाले नंदन शिवभक्त उपजताची राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम दोघे शिवभक्त निस्सीम सावधान शिवध्यानी बाळे होनी सदा प्रेमळ अनुराग चित्ती वैराग्यशील लौकिक संगे ध्रुव अमंगळ त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर लेवविती वस्त्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जण सर्व अलंकार उपाधी टाकून करीती रुद्राक्ष भस्म धारण भस्म चर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत श्रवण करीती शिवलीला अमृत बोलती शिवनामावळी सत्य पहाणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करीती राव प्रधान यास्का नावडे वस्त्रभूषण करीती रुद्राक्ष भस्म धारण सदा स्मरण शिवाचे विभूती पुसोनी रुद्राक्ष काढिती मागुती वस्त्रे भूषण लेवविती ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिता बहुत परितेन सांडती आपुले व्रत राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती करावे काय आता तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर सवय वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता जो वशिष्ठाचा नातू तत्वता राक्षस छत्र जेणे केले जेवी मनुष्य वागती अपार तैसेच पूर्वी होते रजनीचर ते पितृ कैवारे समग्र जाळले सत्र करुनिया जन्मे जय सर्पसत्र केले ते अस्तिके मध्यचे राहाविले पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले मग वाचले रावणादी कवीरांची दटावनी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले ती सांगावी समूळ कथा तरी होईल विस्तार होईल ग्रंथा या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता कळले पाहिजे निर्धारे ऐसा महाराज पराशर ज्याचा नातू होय शुक योगींद्र तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार घरा आला जाणोनी राव प्रधान सामोरे धावती साष्टांग नमुनी घरासी आणती षोडशोपचारे पूजिती भावचित्ती विशेष समस्ता वस्त्रे भूषण देऊन राव विनवी कर जोडून म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करीती शिवाचे नावडती वस्त्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदाभर वैराग्यशील अणु मात्र भाषण न करीती कुणासी इंद्रिय भोगावरी नाही भर नावडे राजविलास अणु मात्र गजवाजी आणि समग्र आरूढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करीती हे आम्हासी गुढ पडले चित्ती मग ते दोघे कुमर आणून गुरुप्रती दाखविले भद्रसेने गुरुने पाहिले दृष्टीसी जैसे मित्र आणि शशी तैसे तेजस्वी उपमा तयासी नाही कोठे शोधिता यावरी बोले शक्ती सूत म्हणे हे का झाले शिवभक्त याची पूर्वकथा समस्त ऐक तुझं सांगतो पूर्वी काश्मीर देशात उत्तम
महापट्टण नंदीग्राम तेथील वारांगना मनोरम महानंदा नाम तियेचे. त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप ललिताकृती पाहोनी कंदर्प तन्मय होनी नृत्य करी. जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र रत्न खचित याने अपार भाग्यापार नाही तिच्या. रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत मणिमय पादुका रत्न खचित चरणी जिच्या सर्वदा. विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यंक राज अस चंद्र रश्मी समप्रकाश शय्याजीची अभिनव. दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित गो महिषी किल्लारे बहुत वाजी गज घरी बहु अस. दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा. जिच्या नृत्याचे कौशल देखून सकळ नृप डोलविती मान तिचा भोग काम इच्छून भूप सभाग्य येती घरा. वैश्य असोनी पतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नव्हे. परमशिवभक्त विख्यात दानशीळ उदार बहुत सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी. अन्नछत्र सदा चालवित नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी. याचक मनी जे जे इच्छित ते ते महानंदा पुरवित कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे. ऐक भद्रसेना सावधान कुकुट मर्कट पाळले प्रीती करून त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके. आपुलेच एका नृत्यागार तिथे शिवलिंग स्थापिले सुंदर कुकुट मर्कट त्या समोर तेथेची बांधी प्रीतीने. करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघे जण सवेची. महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे. महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करून त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते. एवं तिच्या संगती करून त्यासही घडत असे शिवभजन असो तिचे सत्व पहावया लागून सदा शिव पातला. सौदागराचा वेश धरला महानंदीच्या सदना आला त्यांचे स्वरूप देखून ते अबळा तन्मय झाली तेधवा. पूजा करुणी स्वहस्तकी त्यांचं बैसविले रत्नमंचकी. तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्यांच्या देखिले. देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण. विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नव्हे. सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण. येरी होनी आनंद घन नेम करी तयासी. पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पदमीण. 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी. तयासी ते मानले सवेची त्याने दिव्य लिंग काढले. सूर्यप्रभे होनी आगळे तेज वर्णिले नवजाय. लिंग देखुनी तेवेळी महानंदा तन्मय झाली म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते. म्हणे या लिंगाच्या प्रभेवरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी. सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे. म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन तरी मी अग्नी प्रवेश करीन महाकठीण व्रत माझे. येरीने अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन मग दोघे करीती शयन रत्नकचित मंचकी. तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव भक्त तारावया अभिनव कौतुक चरित्र दाखवी. त्यांच्या आज्ञे करून नृत्यशाळेचे लागला अग्न जन धाव लागले चहूकडून एकची हाक जाहली. तीस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठ लवकरी येरी उठली घाबरी तव वातात म्हणजे चेतला. तशा माझी उडी घालून कंठपाश त्यांचे काढून कुक्कुट मर्कट दिधले सोडून गेले पळून वनाप्रती. नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे. सौदागर महानंदे प्रति तेधवा. माझे दिव्य लिंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बळवून म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले. सौदागर बोले वचन नेमाची आज दुसरा दिन मी आपुला देतो प्राणलिंगा कारणे तुझावरी. मग त्रिचरण चेतविला आकाशपंथे जाती ज्वाळा. सौदागर सिद्ध झाला समीपा आला कुंडांच्या. अति लागवी उमारंग जो भक्तजन भवभंग. उडी घातली सवय गोम नमः शिवाय म्हणोनी. ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही. अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करीत गृहदान. महानंदेने स्नान करून भस्म अंगी चर्चिले. रुद्राक्ष सर्व अंगी लेऊन हृदय चिंतिले. शिव ध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली. सूर्यबिंब निघे उदळ्या चळी तैसा प्रकटला कपाळमौळी. दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते. माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर. शिरी झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी. चंद्रकळा तयांचे शिरी निळकंठ खडवांगधारी. भस्म चर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला. नेसला असे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार. सर्वांगी बेष्टित फणीवर दशभुजा मिरविती. वरचे वर कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरोनी अकस्मात. महानंदेसी झेलून धरित हृदय कमळी परमात्मा. म्हणे लागलो मी म्हणे जाहलो मी सुप्रसन्न. महानंदे माग वरदान ती म्हणे नगर उद्धरून. विमानी बैसवी दयाळा. माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावनी त्वरित नगरा समवेत चालली. पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी. क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची तेथे. नाही काम क्रोध द्वंद्व दुःख मदमत्सर नाही निशंक. जेथीचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे.
जेथे सुरतरुंची वने अपार सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे वोसणता बोलिती शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तिथे पावली हे कथा परम सुरस पराशर सांगे भद्रसेनाच म्हणे कुंवर दोघे निशेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावेती बहुतास उद्धरतील तुम्हा ते अमात्या सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्षे करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हाच परमप्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहुत तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मग तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळिक दुःखार्णवी पडेल पै प्रत्यय सदृश बोलावे वचन नातरी अंगासे येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावयान करावा अनुमान तरी तुझ्या पुत्राची 12 वर्षे पूर्ण झाली असता जाणपा आज पासोनी 7वे दिवशी मृत्यू पावले या समयासी रावा एकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नित गेल्या हाळोनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करीती आक्रोशे करून या हाहाकार वक्षस्थळ पिटी नृपवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्टी सांगे नृपश्रेष्ठांना सोडी धीर ऐक ऐक सांगतो विचार जे पंचभूते नवती समग्र शशीमित्र नवते तै नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणोनिया ते ध्वनी माया सत्य तिथोनी झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांशे निर्मिला पीत वसन रजांशे सृष्टी करता द्रोहिण तमांशे रुद्र परिपूर्ण सर्व स्थित्य अंत करविता विधी सी म्हणे सृष्टी रचे पूर्ण विदेशी म्हणे सृष्टी रची पूर्ण येरू म्हणे मद नाही ज्ञान मग तया लागून चारी वेद उपदेशिले चहु वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्र अध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवनत्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहुनी आणि कठोर नाही साधन हा रुद्र अध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वये बोले जे रुद्र अध्याय ऐकती पढती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमोल उद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्रा मग संप्रदाय ऋषी पासून भूतलियाला अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शने तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्यांचे घेऊ इच्छिती जप तप शिव अर्चन याहुनी थोर नाही जाण रुद्र महिमा अगाध पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडले भानुपुत्र नगर पाश तोडून यमकिंकर रिथे हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्य निर्मिली दारुण तिने कुत्रकवादी भेदी लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेणे ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिव थोर विष्णू लहान हरी विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागून आणून नरकी घालावे रुद्र अध्याय आवडे जे असी कुंभीपाकी घालावे ते असे रुद्रानुष्ठाने आयुष्यासी वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्र आवर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दूर होय साच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिषंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्र आवर्तने पूर्ण क्षोणी पाळा करी सप्तदिन राय धरिले दृढ चरण सद्गत होनी बोलत सकळ ऋषीरत्न मंडित पदकत स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भयशोक गुरु रक्षी त्या पासोनी तरी त्वा आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगती ते बोलावून आत्ताची आणि तो आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यासी वमनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रह न घेती जे शापानुग्रह सामर्थ्य चालून देती मित्रर्थ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती सामर्थ्य चालवून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसेला व्यास पिता घेऊन सहस्र घट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले स्वर्धुनी ते सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोषे गजिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यान्नी आला चंडांश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निश्चेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देतना अभिकारा रुद्रोदक शिंपून सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले त्याची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर उद्वजटा कपाळी शेंदूर विक्राळ दाडा भयंकर नेत्र खदिरा अंगारासारखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची समिता कमळ मांडी दुजी नसे ते तेजे जैसे गभस्ती दिगंततम संहारिती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन त्या काळ पुरुषासी धरून करीत ताडण गेले ते ऐसे पुत्रमुखीचा एकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणासी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी
अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गजत तये वेळी देवसुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जी अवघ्याच थोर मुख द्वयाची महासुस्वर मृदुंग वाद्य गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार शृंगे भृंगे कहाळ थोर सनय अपार वाजती चंद्रानना झडकती भेरी नादन मायन भोदरी असो भद्रेसन यावरी विधियुक्त होम करीत असे षड्रस अन्य शोभिवंत अलंकार दिव्ये वस्त्रे देत अमोलिक वस्तू अद्भुत आणोनी अर्पी ब्राह्मणांसी दक्षिण लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तितुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरेपुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणून सांडिती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षदा विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसा अति आनंद होता असता ते अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वर्धुनी की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिजे की निर्दैवासी सापडे चिंतामणी की क्षुदिता पुढे क्षीराब्दी ये धावनी तैसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन उत्तानपादी कयादुर उदयरत्न हे शिष्य जयाचे त्रिभुवनी जाण वंदे जे का सर्वाते जो चतुष्षष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतलमळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडोनी पुनः सृष्टी करणार मागू त्यांनी अन्याय विलोकिता नयनी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखोनी तेथी क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गार्हपत्य अहवानी उभे ठाकिरे देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावनी धरती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्य गंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजला नारद मुनी राव ब ठाके कर जोडून म्हणे स्वामी अतींद्रिय दृष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखील की सांगा पूर्व नारद म्हणे मार्गी येता शिवदूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तेही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्रा ते सुकविले मरण रुद्रानुष्ठान धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मद देखता मृत्यू पुतू लागला शिवसुत ऐका ते तू कोणाच्या आज्ञे करून ना आणीत होतासी भद्रसेन नंदन त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्र महिमा तुझं ठाऊक असता शिव मर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षे मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत्पुण्य निरसुनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु मग उभा ठाकोनी कृतांत कर जोडून स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगतात ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीत असे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याची देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्म धन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषी सहित जाता झाला हे भद्रसेना आख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळन बाधे अंती वंदोनी नीती शिवपदा दशशत कपिला दान ऐकता पडता घडे पुण्य केले असेल अभक्षभक्षण सुरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांचा अनुष्ठान याची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्व पुत्रासी राज्य देऊन युवराज तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्राध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैसवनी त्वरित राव प्रधान नेले मिरवित विधी लोकी वैकुंठी वाच बहुत स्वेच्छे करून राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप एकादश रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण एकादश रुद्रा समाधान की हा कल्पध्रुव संपूर्ण इच्छेले फळ देणार मृत्युंजय जप रुद्र अनुष्ठान ते असे न बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधित सर्वथाही येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषी तामस हे निंदित चांडाळ निशेष त्याचा विटाळ न व्हावा त्यासी प्रसवनी वांज झाली माता त्यांची संगतीनं धरावी तत्वता त्यांची संभाषण करिता महापातक जाणीते ते आपुल्या गृहासी न आणावे आपण त्याच्या सदनासी न जावे ते तेजावे जीवे भावे जेवी सुशीळ हिंसक गृह जो प्रत्यक्ष भक्षित विष जे मूर्ख बैसती त्यांच्या पंक्तीस त्याची मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पढावे शिवलीलामृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान तयासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य त्यांचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल अपर्णा हृदय अब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मूळकंद अभंग न विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तरखंड परिसोत सज्जन अखंड एकादश अध्याय गोढा श्री सांब सदा शिव अर्पणमस्तु श्री गणेशाय नमः ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र वर्ण ब्रह्मचारी गृहस्थ वानव प्रस्थ पूर्ण स्त्री बाळ वृद्ध तरुण सर्वी शिवकीर्तन करावे
यदक्षर पद भ्रष्टम मात्राहीनम चेत भवेत् तत्सर्वं क्षम्यता देव प्रसिद्ध परमेश्वर विसर्ग बिंदू मात्राणि पदपादाक्षराणि च न्यूनानि चत्रिक्तानि क्षमस्व परमेश्वर लौथवती विक्राळ ब्रह्मांडी माळा विषय कंठक काळा त्रिनेत्री ज्वाळा लावण्य सुंदर मस्तकी बाळा तेथोनिया जळ निर्मळ वाहे जुळजुळा जयदेव जयदेव जशी शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळचो कर्पूर गौरा जयदेव जयदेव कर्पूर गौरा भुळा नैनी विशाळ अर्धांगी पार्वती सुमनांच्या माळा विभूतीचे उधळण चितकंठनिया ऐसा शंकर शोभे ओमा वेल्हाळा जयदेव जयदेव जशी शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळ तुझं कर्पूर गौरा जयदेव जयदेव देवी दैती सागर मंथन पै केले त्या माझी अवचित हळजे उठले तेत्वा सुरपणे प्राशन केले नीलकंठ नाम प्रसिद्ध झाले जयदेव जयदेव जशी शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळ भावारती ओवाळ कर्पूर गौरा जयदेव जयदेव व्याघ्रांबर फणीवर धर सुंदर मदनारी पंचानन मनमोहन मूल्य सुखकारी शतकोटीचे बीज वाच्य उच्चारी रघुकर तिलक राम दासा अंतरी जयदेव जयदेव जशी शंकरा हो स्वामी शंकरा आरती ओवाळू भावारती ओवाळ तुझं कर्पूर गौरा जयदेव जयदेव ओम श्री उमा महेश्वर देवताभ्यो नमो नमः.